माझ्या मागे महाकाय असं होर्डिंग आहेत. ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहेत माहिती नाही, पण अशीच एक घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचे आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडे असल्याची माहिती समोर आली आहे. हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं असून दुर्घटनेनंतर भावेश भिडे फरार आहे. मुंबईमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासहित अवकाळी पाऊस पडला. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत असल्याने घाटकोपरमधील हे महाकाय होर्डिंग बाजूच्या पेट्रोल पंपावर पडून त्याखाली अनेक लोक अडकले. सोमवारी घाटकोपरमध्ये संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तेव्हा पेट्रोल पंपावर 150च्या आसपास दुचाकी आणि 4 चाकी गाड्या होत्या असं सांगितलं जात आहे. 74 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. 60हून अधिक लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमध्ये एकूण 88 लोकांना छोटी मोठी दुखापत झाली आहे. मात्र या दुर्घटनेस जबाबदार असल्याचा भावेश भिडे नेमका आहे तरी कोण हे पाहूयात. भावेश भिडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा निर्देशक आहे. घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग याच कंपनीच्या मालकीचं आहे. 150 टन वजनाचं इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचं हे बेकायदेशीर होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलं आणि त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस सोमवारी मुंबईत झाला. यावेळी निर्माण झालेल्या वातावरण बदलामुळे मुंबईत जोरदार वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रति तास इतका होता. विभागीय पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या प्रकरणामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. महानगरपालिकेने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासंदर्भातील नोटीस बजावली होती. 8 बेकायदेशीर होर्डिंग पुढील 10 दिवसांमध्ये काढावेत असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. असं केलं नाही तर शहरातील 24 वार्डमध्ये होर्डिंग लावण्याचा परवाना रद्द केला जाईल असं सांगितलं होतं. ज्या जमिनीवर हे होर्डिंग होतं ती जमीन गृह खातं आणि महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशनच्या मालकीचं आहे. हे होर्डिंग बेकायदेशीरपणे उभं करण्यात आलं होतं. माजी आमदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वी बेकायदेशीर होर्डिंग विरुद्ध तक्रार केली होती. यामुळेच मुंबई महानगरपालिकेने रेल्वे पोलिसांना हे होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 डिसेंबर 2021 रोजी GRP कमिशन कार्यालयामधून ही बेकायदेशीर होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा दावा केला आहे. 7 ते 8 झाडं कापून हे होर्डिंग लावण्यात आलं. या प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेने पहिली FIR 2023 साली मे महिन्यामध्ये दाखल करण्यात आल्याचा दावाही केला. पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. या ठिकाणी 40 बाय 40 फुटाच्या होर्डिंगची परवानगी दिली जाते. मात्र हे होर्डिंग पडलं ते 120 बाय 120 स्क्वेअर फुटाचं होतं असं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता या अपघातानंतर N वार्डच्या कमिशनरने तातडीने जाहिरात कंपन्यांना या भागातील बेकायदेशीर होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेनंतर भावेश भिडे हा त्याच्या कुटुंबासहित फरार झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. भावेश भिडेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबतचा एक फोटो भाजपा आमदार राम कदम यांनी पोस्ट करत त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते या चित्रावरून स्पष्ट होते असं म्हटलं आहे. आता भावेश भिडे कनेक्शनवरून राजकारण सुरू झालं आहे. बेकायदेशीर अशा पद्धतीची होर्डिंग्स लावण्याप्रकरणी यापूर्वी त्यांच्यावर 26 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर एका बलात्काराच्या केसमध्ये देखील त्यांच्यावर आरोप असल्याचं आता समोर आलं आहे. पण सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भावेश भिडे नेमका कोण? ठाकरेशी नेमका काय कनेक्शन आहे? भावेश भिडे हा इगो मीडिया कंपनीचा मालक आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग याच इगो मीडिया कंपनीचं आहे. इगो मीडियाकडून मुंबई शहरात मोठे होर्डिंग्स लावले जातात. भावेशनं सन 2009 साली मुंबई इथून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. भावेश भिडे याचे वडील रिक्षा चालक होते. गरिबीत दिवस काढलेला भावेश भिडे हे 9वी फेल आहे.
त्यानं काही काळ एका ॲड कंपनीच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम केलं आहे. त्यानंतर त्यानं होल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याच्या या व्यवसायानं मोठ्या प्रमाणावर फेफावला. प्रामुख्यानं होल्डिंगचा वापर तो रेल्वेच्या जाहिरातीसाठी करत होता. अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना त्यानं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावर सुमारे 26 गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. हे 26 गुन्हे विनापरवाना होल्डिंग्स लावण्याप्रकरणीचेच आहेत. हे सर्व गुन्हे सन 2009 पर्यंतचे आहेत. आपण पाहत होता मिस्टर कांबळे व्लॉग्स. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.